नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला तर मंडळी, आज आपण मस्तपैकी सर्वांच्याच आवडीचा असा टोमॅटो चीज पास्ता बनवूया आणि तोही घरच्या घरी. अगदी नवशिके पण ही रेसिपी आहे ती अप्रतिम अशी बनवतील. आणि इथं बघू शकता काय अप्रतिम आपला टोमॅटो चीज पास्ता तयार झालेला आहे. हा कमी वेळात तयार होतो आणि खायला खूप असा टेस्टी बनतो. चला तर मग आपण रेसिपीकडेच वळूया. इथे आता बघू शकता हा पास्ता घेतलेला आहे आणि मी वाटीच्या साहाय्याने मोजून दाखवते. इथे मी 3 वाट्या घेतलेला आहे आणि तुम्ही कोणत्याही आकाराचा पास्ता इथे यूज करू शकता. हा एवढा पास्ता आहे तो 4 लोकांसाठी एकदम पुरेसा आहे. आता मी इथे एका कढईमध्ये जास्तीचं पाणी गरम करून घेतलेले आणि त्यानंतर त्यामध्ये हा पास्ता घालून घेतला. पास्ता घातल्यावर त्यावरती अर्धा चमचा आहे ते तेल घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पास्ता आहे तो चिकट होत नाही. आता पास्ता आहे तो आपण असाच उकळत ठेवूया आणि तोपर्यंत आपण थोडेसे व्हेजिटेबल आहेत ते कट करून घेऊया. इथं मी शिमला मिरच घेतलेली आहे आणि अशी चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. थोडा कांदा घेतलेला आहे, एक छोटा कांदा, आणि तोही अशा पद्धतीनं मोकळा मोकळा कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता सगळे भाग आहेत ते असे चौकोनी कट करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे कट करून झाल्यानंतर इथे 4 टोमॅटो घेतलेले, एकदम लाल भडक असे टोमॅटो घ्यायचे आहेत. मोठे 4 टोमॅटो घेतलेले आहेत. आता हा 4 व्यक्तींसाठी आपण बनवत आहोत, त्यामुळे मी इथे मोठे 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि असे आपण कट करून घेऊया. आणि त्यानंतर एका कढईमध्ये घालून घ्यायचे. टोमॅटो घेताना एकदम लाल भडक असे घ्या, म्हणजे आपण जो पास्ता करणार आहे त्याला कलर एक छानपैकी येतो. तर आता हा जो टोमॅटो कट करून घेतला होता तो मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि त्यावरती थोडंसं अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे टोमॅटो आहेत ते परतून घ्यायचे. आता टोमॅटो परत आहे तोवर आपण पास्ता आपला शिजत आला आहे तो बघूया. आता इथे बघा छान अशी उकळी फुटलेली आहे. मधून मधून ते हलवत राहायचं, नाही तर मग खाली कढईला लागलं जातं. तर अशा पद्धतीनं पास्ता आहे तो शिजवून घ्यायचा आहे. मध्ये 1 ते 2 वेळा चेक करून बघायचं की व्यवस्थित शिजला आहे की नाही आहे, कारण की जास्त पास्ता शिजला तरी सुद्धा मग तो चिकट बनला जातो आणि कमी शिजला तर मग तो खायला चांगला लागत नाही. तर परफेक्ट असा पास्ता आहे तो शिजवून घ्यायचा आहे. पास्ता आपला अजून 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहे. तर तोपर्यंत आता हे टोमॅटो आहेत ते परतून घेऊया. इथं मीडियम गॅस होते मी हे टोमॅटो आहे ते परतून घेतले ना टोमॅटो, की पास्त्याला जी टोमॅटोची कच्च्या टोमॅटोची टेस्ट येते तर ती येत नाही. तर आता इथे बघू शकता पास्ता आपला शिजत आलेला आहे. आता मी एकदा चेक करून बघते, बघा चमच्याच्या साहाय्याने पण कट होतोय, म्हणजे पास्ता आपला परफेक्ट शिजलेला आहे. आता इथं गॅस बंद करून घेतला आणि चाळणीवरती हा पास्ता आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे. चाळणीवरती गाळून घेतल्यानंतर लगेच एका ताटामध्ये पसरवून घ्यायचा, म्हणजे लवकर थंड होतो. इथं आता पास्ता आहे तो चाळणीवरती गाळून घ्यायचं, म्हणजे पाणी पूर्ण निथळलं की ताटामध्ये मिक्स करून घ्यायचं, पसरवून घ्यायचं आहे. आणि हा पास्ता ताटावरती काढल्यानंतर अजिबात त्यावरती तेल घालायचं नाही. तेल घातल्यानंतर काय होतं, जो आपण मसाला याच्यावरती हे करणार आहे तर तो मसाला त्याला ऑब्झर्व करत नाही किंवा चिकटला जात नाही. त्यासाठी पास्त्यावरती कधीही शिजल्यानंतर तेल घालायचं नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे पास्ता आहे तो व्यवस्थित आपल्या मसाल्यांमध्ये मिक्स होतो. आता इथं आपण हे टोमॅटो आहेत ना ते बारीक पेस्ट करून घेऊया. या टोमॅटोमध्ये मी दुसरं काहीही घातलेलं नाही, फक्त ही टोमॅटोची पेस्ट आहे. आता आपण ही पेस्ट बाजूला ठेवूया. एक कढई घेऊया आणि या कढईमध्ये 2 पळी आहे ते तेल घालून घेऊया. आता जी आपण भाजी घेतली होती, जी कट करून घेतलेली आहे शिमला मिर्च आणि कांदा, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं. तुम्हाला जेवढी भाजी आवडत असेल तेवढं भाजीचं प्रमाण जास्त ठेवू शकता. भाजी याच्यामध्ये जास्त घातली तरी खूप छान लागते, तर जेवढं प्रमाण हवं ते तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे ते चांगलं परतून घ्यायचं आहे. याचा कलर थोडासा चेंज होतो, एक 2 ते 3 मिनिटात हे तळून तयार होतं. आता बघा आपण हे बाजूला काढून ठेवूया एका डिशमध्ये आणि त्याच तेलामध्ये आपण हा जो टोमॅटो सूप करून घेतलेला आहे, सॉस करून घेतलेला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथं बघा टोमॅटोचा जो कलर आहे ना तो आपण परतल्यामुळे काय होतं, वेगळा कलर दिसतो आणि कच्च्या टोमॅटोचा कलर आहे तो वेगळा दिसतो आणि चवीला पण खूप वेगळं लागतं. याच्यावरती मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि चांगला परतून घ्यायचा. एक 5 मिनिटं परतल्यानंतर त्यावरती 1/3 कप आहे ते टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे. जो आपला रेग्युलर टोमॅटो सॉस येतो केचप, तो घालून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यावरती मी पास्ता मसाला आहे ते 2 पॅकेट घातलेले आहेत. 5 रुपयेवाले 2 पॅकेट याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. तो मसाला आहे तो चांगला परत टोमॅटो सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचा. हे चांगलं भाजत जाईल ना तसा एक छान असा वास सुटला जातो पास्त्याला. आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये बाकीचे आयटम घालून घेऊया. आता हा मसाला घातल्यानंतर त्यावरती मी इथं आता पास्ता आणि पिझ्झा सॉस येतो तर तो नॉरचा घेतलेला आहे आणि तो याच्यावरती घालून घ्यायचा. कमीत कमी 4 ते 5 चमचे घालून घ्यायचा, त्यामुळे एक छान अशी टेस्ट येते पास्त्याला.
आणि जसं आपण बाहेर पास्ता खातो तशी टेस्ट आपल्याला घरामध्ये पण बनवता येते। हा पास्ता सॉस आहे तो 4 ते 5 चम्मच घालून घ्यायचा आहे आणि चांगला परत टोमॅटो सॉस आहे तो मिक्स करून घ्यायचा। आता इथे बघा कलर चेंज झालेला आहे आणि चांगला परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण काय करूया, जे पिझ्झा पास्ता बरोबर येतात ते रेड चिलीच्या फ्लेक्स येतात आणि ऑर्गेनो येतं, तर ते 2-2 पॅकेट याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे। सेपरेट तुम्ही बॉटल आणून पण त्याच्यामध्ये टाकलं अर्धा चमचा तरी चालू शकतं, किंवा मग 2-2 पॅकेट याच्यामध्ये फोडून टाकू शकता। आता इथे मी 2-2 पॅकेट टाकले आहेत आणि आपण ते आता मिक्स करून घेऊया टोमॅटो सॉसमध्ये। थोडंसं मिक्स झालं की त्यावरती जे आपण व्हेजिटेबल घेतले होते कांदा आणि शिमला मिर्च ती घालून घ्यायची। याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे। आणि त्यानंतर त्यावरती पास्ता घालून घ्यायचा। बघा पास्ता आपला अजिबात चिकट झालेला नाहीये, एकदम सुट्टा सुट्टा आहे। मी थंड पाण्याखाली पण धरला नव्हता आणि काही नाहीये, याच्यावरती तेलही घातलेलं नाहीये। आता हा पास्ता आहे तो चांगला मिक्स करून घेऊया, टोमॅटो सॉसमध्ये पूर्णपणे मिक्स होईल अशा पद्धतीने आपण तो हलवून घ्यायचा आहे। आता इथं पास्ता शिजताना जे पाणी असतं ते पाणी आपण थोडंसं 1 ते 1.5 कप बाजूला काढून ठेवलं होतं मी, आणि जसं पाणी लागेल याच्यामध्ये पास्त्यामध्ये तसं आपण पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहे। पास्ता किती ड्राय आहे त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। मला आता इथं संपूर्ण पाणी म्हणाल तर 1 कपाच्या आसपास लागलेलं आहे। सुरुवातीला इथं मी अर्धा कप घालणार आहे, मी एका ग्लासमध्ये काढून घेतलं होतं, पण सुरुवातीला अर्धा कप घातले। जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये ॲड करून घेते, म्हणजे संपूर्ण जो पास्ताचा मसाला आहे तो सगळ्या पास्त्यामध्ये मिक्स होईल आणि व्यवस्थित सगळ्याला कोटिंग होईल। अशा पद्धतीने चांगला मिक्स करून घ्यायचा। पास्ता खाली लागला जातो तर सतत हलवून घ्यायचा पास्ता। इथं बघू शकता काय मस्त असा कलर दिसतोय। थोडंसं त्याला एक 3-4 मिनिटं गरम केला ना की बरोबर पास्ता आहे तो सुक्का होत जातो, त्यामुळे जास्त गरम करायची आवश्यकता लागत नाही। आता इथे बघा मी परत थोडंसं पाणी घालून घेतलेले, म्हणजे संपूर्ण पास्त्यामध्ये मला 1 कप भरून पाणी लागलेलं आहे। आता आपण इथं असंच इथे मिक्स करून घेऊ। याच्यावरती झाकण वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही, तुम्ही स्लो गॅसवरती हे कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे। बघा आता आपला पास्ता काय मस्तपैकी तयार झालेला आहे। जितका छान दिसतोय तितका खायलाही खूप टेस्टी बनतो। नक्कीच अशा पद्धतीचा बनवून बघा। आता पास्ता आपला तयार होत आलेला। आता याच्यावरती आपण चीज घालून घेऊया, म्हणजे काय होईल थोडंसं चीज याच्यावरती घालून घ्यायचं, म्हणजे ते पास्त्यामध्ये ऑलरेडी मिक्स होतं आणि त्याची टेस्ट खूप छान येते। इथं मी अमूलचं 1 क्यूब टाकलेला आहे आणि हा पूर्ण टाकून घेतलेला आहे। आणि आता आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्या पास्त्यामध्ये तो मिक्स होईल आणि सगळ्या पास्त्याला लागेल तो। अशा पद्धतीने आपण आता हा मिक्स करून घेऊया। गॅस मी एकदम स्लोवरती ठेवलेला आहे, नाहीतर खाली पास्ता आहे तो लागला जातो। अशा पद्धतीने चांगला मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मग सर्व करायचा आहे। बघा काय मस्त पास्ता दिसतोय ते। मग इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी। बघा काय मस्त आपला पास्ता तयार झालेला आहे आणि ते पण घरच्या घरी, चवीला पण खूप छान असा लागतो। आता हे पास्ता आपला तयार झालेला, आता आपण सर्व करून घेऊया। अप्रतिम अशी पास्त्याची रेसिपी झटपट तयार होते। कुणीही नवीन बनवणार असेल तर त्यालाही इझिली बनवता येईल अशी ही रेसिपी आहे। याच्यामध्ये जास्त साहित्याची गरज लागत नाही। चला तर मंडळी आता आपण पास्ता आहे तो सर्व करून घेऊया। नेहमी पास्ता आहे तो सर्व करताना गरमागरम सर्व करायचा, म्हणजे खायला खूप टेस्टी लागतो। थंड झाल्यानंतर मग तो चिकट बनला जातो किंवा घट्ट बनला जातो, तर त्यासाठी येतो शक्यतो गरमागरम सर्व करायचा। आणि समजा जरी तुम्ही ठेवला आणि थोड्या वेळानंतर खायला घेतलं आणि घट्ट झालं तर त्यामध्ये जे आपण पास्ता शिजवायचं पाणी असतं काढलेलं बाजूला ते पाणी घालायचं आणि परत एकदा गरम करायचा, बरोबर परफेक्ट परत पास्ता आपला तयार होतो। चला तर मंडळी मी तर टेस्ट करून बघते, तुम्ही पण नक्की बनवून बघा। ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि एक छोटीशी कमेंट करायला मात्र विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।